गेल्या वर्षी मी काही संकल्प ठरवले होते, की आपले ह्यावर्षी संकल्प जे आहेत तर ते पूर्ण करायचे आहेत आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचेच आहेत. ॲटलीस्ट प्रयत्न तरी करायचा आहे. पण तसं काही झालंच नाही. असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगली वाईट वेळ ही असतेच आणि मी माझ्या आयुष्यामध्ये इतक्या वाईट गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, की मी कायम त्यातून शिकत आले, की वाईट गोष्टींमधून कायम निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह आपण घेतलं, की त्यातून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. आणि गेल्या वर्षी माझ्यासाठी चांगलं गेलं, वाईट गेलं. पण ही वर्षाची सुरुवात जी आहे तर ती माझ्यासाठी खूप छान झालेली आहे. 1 तारखेपासून मला नवीन काम मिळालं होतं आणि त्या कामासाठी मी 1 तारखेपासून जॉइन झाले होते. 15 दिवसाचं काम होतं. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्याचंच मला काम मिळालं होतं सोशल मीडियावरून प्रचार करण्याचा आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे. बघता-बघता 15 दिवस कसे गेले कळालंसुद्धा नाही आणि आज संक्रांतसुद्धा आहे. त्यामुळे माझ्याकडे जो काळा कलरचा कुर्ता होता जुनाच, तोच मी घातला होता आणि उद्या निवडणुका आहेत त्यामुळे आजपासूनच बस बंद होत्या. त्यामुळे राहुल मला सोडायला आले होते. नाहीतर माझं 15 दिवसाचं रुटीन जे आहे ते सकाळी बसने जायचं, संध्याकाळी बसने यायचं असं होतं आणि 15 दिवस बघता-बघता कसे गेले कळालंसुद्धा नाही. माझं वर्षाची सुरुवात जी आहे तर ती खूप छान झाली. नवीन वर्ष, नवीन ओळखी आणि नवीन मैत्रिणी. त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटत होतं, की आता आम्ही पुन्हा भेटू की नाही भेटू माहीत नाही. पण हे 15 दिवस जे आहेत आम्ही एकमेकींसोबत खूप छान गेले आणि हे दिवस जे आहेत तर ते मी कधी विसरू शकणार नाही. माझ्या आठवणीमध्ये जे आहेत तर ते कायम राहणार आहेत. आणि संध्याकाळी मग श्री आणि त्याचे पप्पा न्यायला आले होते. तर फरसाण वगैरे घ्यायचा होता, त्याला खाऊ घ्यायचा होता. तर तो घेतला आणि त्यानंतर घरातली लसूण संपलेली तर तीसुद्धा म्हटलं तिथून घेऊया होलसेल दुकानातून. लसूण घेतली आणि पुढे तिथून मग कोल्हापूरमधली प्रसिद्ध राजाभाऊची भेळ आहे तिथून भेळ घ्यायला गेलो. भरपूर दिवस झाले भेळ वगैरे काही घेतली नव्हती त्यामुळे म्हटलं की श्रीला भेळ खायची होती. त्यामुळे तर भेळ घ्यायला गेलो. तिथून भेळ घेतली. घरी आलो आणि चहा वगैरे घेतला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र भेळ खाल्ली. तर असा होता छोटासा आजचा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.